आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि तुझं शिक्षण कुठवर झाले? 12वी झाली. मम्मी म्हणले की मोबाईल येते, वाचता येते, बस झालं. पुढे शिकायची काय गरज आहे? मग परत काही विचारच केला नाही. घ्या पाणी प्या. मला सांग, तुला जर आता शिक्षणाची संधी मिळाली तर तू कष्ट घेशील? हा, घेतलं असतं ना. खरं सांगायचं म्हणलं तर मला नाचायला लय आवडते बघा. आणि अशा भारी भारी डिझायनर कपड्यांची तर लय हौस आहे. मग तेव्हा फॅशन डिझायनिंग मध्येच करिअर करायचं ठरवलं बघा. मग तसं शिक्षण घ्यायला आता आवडेल? मग असं अचानक करू शकतो का? म्हणजे असं मध्येच शक्य आहे का? हा, मग त्याला काय, तुझ्या मनात आहे ना? तू भय झालं तर मग मनात असलं की सगळं जमतं. भारीच की. ए सवे, कुठे ह्यांच्याशी गप्पा हाणत बसलेस? मम्मींना जर कळलं ना, उगं कावत्याल तुला. आणि ह्यांचे काही नादी लागायचंय? चल चल तू. बस बस. नमस्कार. नमस्कार. अरे कसा आहेस? निवांत. आणलास ना मग? हे घ्या, मालाची पावती आहे. सगळं माल आहे का बरोबर बघून घ्या. आपलंच दुकान आहे ना? हो, आपलंच आहे. बरं ठीक आहे, तुम्ही माल उतरून घ्या, मी आहे हा, तोपर्यंत. घेतो घेतो. हा. ए संजय, अरे चल माल उतरून घ्या लवकर. या, चला सगळं उतरून घ्या पटपट. चला. जरा सांभाळून रे. सांभाळून सांभाळून रे. ते आवरा पटापटा, चला लवकर. ए चला लवकर. ए आठवण रे बाबा, चल. हॅलो. हॅलो वाघमारे, जेवला काय? वय आत्ताच. तुझं जेवण? नाही, आता जस्ट पोहोचलोय. गोळ्या घेतल्या का तुम्ही? वय घेतल्या. थँक्यू. कशासाठी? चौकशी केली ना. परत सुरू झाला होय तुम्ही? वाघमारे, मी उद्या जर श्वास घेतला तर त्यासाठी मी थँक्यू म्हणणार आहे मला. ठेवा आता, आराम करा. वय. ए सवे, तुला लयच पुळका आलाय वाटतं त्या मंजू वहिनीचा? पुळका नाही आला, मग कशाला गप्पा हाणत बसली होती त्यांच्या बरोबर? अगं सहज निघले त्यामुळे गप्पा मारत बसलो होतो. तू कशाला चिडलीस एवढं? मारा मारा, गप्पा मारा आणि त्यांच्या पुढे पुढे करून त्यांच्यासोबत सेल्फी काढा. माझं मी काय बी करीन, तू तुझं बघ. मम्मी, बघितलं का? हे बाकी बेस्ट जमते ते ऍक्सिडेंटल जाऊबाईंना. आधी मायलेकात भांडण लावून दिलं आणि आता बहिणी बहिणीत. ए सवे कवे, गप्प बसता का दोघी जणी? अगं आपण आपसातच भांडत राहिलो तर ती नेबट बाजी मारल की. आणि सवे, तुला लय पुळका ना त्या नेबटचा? चल जा मग घरात निघून इथं. सत्याची गाडी नाही म्हणजे सत्या घरात नाही. आयता छानच गावला. मंजू, ए मंजू. बया, घरातला गोंधळ काही कमी होता होय? आता ही बया आली आहे. मंजू आहे का आमची?
काय ग ये फुकटे, कशाला आलीस माझ्या दारात? कसं आहे ना, माझी भाची आणि माझा लाडका भाचे जावाई त्यांचं घर आहे ही. आणि कसं असतंय, भाचे जावाई लाडका असला म्हणजे तो माझा पोरगाच झाला ना. त्याच्यामुळं त्यासनी भेटायला यायला मला काही कारण लागणार आहे वितवा. ए, माझ्या लेकावर हक्क दाखवायचा नाही. मला बी काय हौस नाही तुझ्या लेकावर हक्क दावायची. मी इथं फक्त माझ्या भाचीला भेटाय आल्या. होय का? मग जा की तुझ्या बाचीला घरी घेऊन, कायमची धाया थोबडवर करून आमच्या घरात कशाला येतीस? लवकरच घेऊन जाणार आहे तिला. मी बी रत्ना काटे आहे, त्याच्यामुळं काट्यानं काटा तर काढणारच. पटपट घ्या रे, चला. आणि जरा सांभाळून रे, गडबड नको करू तू, जरा हळू जा. ए, तुला अक्कल आहे का नाही? अरे केवढ्याचा माल माहितीये तुला? चल फार लवकर. काय रे, लक्ष देता येत नाही? अकला बिकला आहेत का नाहीत? तिथं तात्यासाहेब जीवाचा रान करतात आणि तुम्ही इथं खत वाया घालवता होय. ए सत्य अरे तू काय बरं, आम्ही आहे ना. ए आठ पा लवकर, बरा बरा पटपट बरा. चल. काय पंकज साहेब, जरा लक्ष ठेवायचं ना तुम्ही. बघ, कुठं आणि कसं लक्ष द्यायचं नाही चांगलं कळतं मला. आणि असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष ठेवायला कामाला नाही ठेवलं मला. ते मला बी माहिती आहे, मी फक्त सांगत होतो. एवढं भडकायची काय गरज आहे? ए, तू कशाला शिकवतोय मला?